नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला 5व्या अभ्यासपत्रिकेतील 3ऱ्या पाठाला आपण 3 क्रमांकाच्या पाठाला आपण सुरुवात केलेली आहे. त्या पाठाचं नाव आहे विवेकानंद धर्म आणि विज्ञान. या पाठाचे लेखक डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर आहेत. मुलांनो, विवेकानंद आपल्या अभ्यासक्रमात आहेत म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न तर कराच, पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन स्वामी विवेकानंदांना अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्वामी विवेकानंद व्यक्तींची, तरुणांची, युवकांची प्रचंड अशी ऊर्जा आहे आणि जेवढ्या अधिक प्रमाणामध्ये तुम्ही स्वामी विवेकानंद समजून घ्याल तेवढ्या अधिक प्रमाणामध्ये तुमचं जीवन आणि तुमची वैचारिकता प्रगल्भ व्हायला मदत होईल. फक्त अभ्यासक्रमातले धडे अभ्यासक्रमापुरते, मार्कापुरते तुम्ही अभ्यास करू नका, कारण मार्काच्या पलीकडे, गुणाच्या पलीकडे त्या पाठाचा विचार करायला शिका. आणि जोपर्यंत तुम्ही अशा पद्धतीने प्रगल्भ, व्यापक आणि विस्तारित अशा प्रकारचा तुम्ही अभ्यासक्रमाकडे तुम्ही लक्ष ठेवणार नाही, दृष्टिकोन मनात धरणार नाही, तोपर्यंत तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार नाही. अभ्यासक्रमामध्ये जे काही धडे आहेत, जे काही वेचे आहेत, जे काही पाठ आहेत, त्या पाठाकडे वेगळ्या नजरेनं पाहायला शिका. कारण प्रत्येक पाठातून एक विचार, एक प्रेरणा, एक मूल्य, जगण्याचं मूल्य त्या पाठातून मिळत असतं. म्हणून त्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करा. कारण तो पाठ, त्या पाठाचे लेखक मुळातून त्या पाठाचा तळ ढवळण्याचा प्रयत्न करा, तळाचा शोध घ्या. तेव्हाच तुमचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. तात्पुरतं, तकलादू, क्षणार्ध अभ्यास करून परीक्षेला सामोरं जाऊ नका मुलांनो. जीवनामध्ये तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल, तुमचं जीवन सुखकर आणि सुलभ जर तयार करायचं असेल आणि व्यक्तिमत्व विकास चांगल्या पद्धतीने जर डिझायर करायचा असेल, तर तुमचे जे काही विषय आहेत, त्या विषयाचे जे काही पेपर आहेत, जे काही अभ्यासपत्रिका आहे, ती अभ्यासपत्रिका मन लावून समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि अशा पद्धतीने तुम्ही समजून घेण्याचा, आकलन करून घेण्याचा, अवलोकन करून घेण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला अधिक आनंद मिळेल मुलांनो. आणि असा आनंद कुठेच मिळणार नाही, पैसे देऊन सुद्धा मिळणार नाही. अशा प्रकारचा मोफत आनंद आहे हा. अध्ययन आणि अध्यापनासाठी कोणालाही पैसे द्यावे लागत नाहीत, पैसे खर्च करावे लागत नाहीत. आपल्या महाविद्यालयाची सेवा मोफत आहे मुलांनो, निस्वार्थ सेवा आहे. तुमच्याकडून कुठले काही पैसे मोबदला घेतला जात नाही. आणि तुमचे जे विषय आहेत, तुम्ही जे विषय घेतले त्या विषयाला वेगवेगळे प्राध्यापक आहेत. प्रत्येक विषयाला 2 प्राध्यापक आहेत मुलांनो, लक्षात घ्या. प्रत्येक विषयाला सांगतो तुम्हाला. तुमचं मराठी असेल, मराठीला 2 प्राध्यापक आहेत पहा. आणि इतिहास असेल तर इतिहासाला 2 प्राध्यापक आहेत. अर्थशास्त्र असेल, अर्थशास्त्राला 2 प्राध्यापक आहेत. 6 प्राध्यापक झाले मुलांनो. आणि कंपल्सरी इंग्लिश 7, SL 8, असे 8 वेगवेगळे नवीन प्राध्यापक तुम्हाला दररोज शिकवतात, नेहमी शिकवतात मुलांनो. प्रत्येक प्राध्यापकाकडे असं वेगळं, नवीन, नाविन्यपूर्ण असं ज्ञान, माहिती असते. प्रत्येकाकडून वेगवेगळे विचार तुम्हाला मिळत असतात मुलांनो. म्हणून तुम्ही नियमितपणे, तुम्ही रेग्युलर महाविद्यालयामध्ये जर आलात, वर्गात बसलात, तासिका केलात, किंवा कोरोनाची परिस्थिती कमी होईपर्यंत तुम्ही ऑनलाईन तासिका जरी केला, तुम्ही पुरेसा आहे, सफिशियंट आहे. एक व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकण्याचा प्रयत्न करा.
अगोदर अभ्यासक्रम समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या पेपरचं नाव काय आहे, पेपर किती गुणासाठी आहे, आणि या पेपरमध्ये अभ्यासपत्रिकेमध्ये कोणकोणते घटक आहेत, हा अगोदर आकृतीबद्ध समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि मग वेगवेगळे घटक समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि अधिकाधिक विद्यार्थी गुगल क्लासरूमला कसे जोडले जातात याचा प्रयत्न करा. तुम्ही तर जोडले जाच, पण तुमचे जे मित्र आहेत त्यांना गुगल क्लासरूमला कसं जॉईन करता येईल यासाठी सांगतो मुलांनो. कारण आता ह्या ज्या काळामध्ये आपले ऑनलाईन क्लास सुरू आहेत, ऑनलाईन क्लास विद्यापीठानं किंवा एखाद्या सहसंचालक कार्यालयानं समजा महाविद्यालयाची तपासणी जर केली आणि आम्ही सांगितलं आम्ही दररोज ऑनलाईन क्लास घेतो, काय पुरावा आहे? हा गुगल क्लासरूम हा पुरावा आहे. आपापल्या गुगल क्लासरूमचा कोड दिला की डायरेक्ट कोणताही अधिकारी, विद्यापीठ असेल, सहसंचालक डायरेक्ट त्या रूममध्ये घुसतात आणि पाहतात आपण काय काय दररोज शिकवतो, काय काय टाकलेलं आहे गुगल क्लासरूम, आणि किती विद्यार्थी जॉईन आहेत याची नावानिशी माहिती असते मुलांना. आणि गुगल क्लासरूम जॉईन करत असताना स्वतःच्या नावाचा ईमेल ID तयार करून जॉईन करा. कारण बरेच विद्यार्थी दुसऱ्याच्या ईमेल ID वर जॉईन होत आहेत, ते चुकीचं आहे मुलांनो. यामध्ये वेगळं असं काहीच नाही. ग्रामीण भागामध्ये थोडासा गैरसमज होतो, ईमेल ID वगैरे काहीच होत नाही. फक्त ज्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन आहे, जो विद्यार्थी ऑनलाईन क्लास जॉईन करत आहे त्याच्या नावाने ईमेल ID तयार करतो. उदाहरण माझं नाव कल्याण गोपनर काहीतरी नंबर वगैरे टाकायचं, जसं जमलं तसं ईमेल ID तयार करून जॉईन व्हा. अशा प्रकारे आपण मागच्या तासाला विवेकानंद हा फार मोठा विषय आहे मुलांनो. विवेकानंदाचं नाव आपण सहज घेतलं आणि इतका विषय वाढत गेलेला आहे मुलांनो. अशा प्रकारची क्षमता, अशा प्रकारची ऊर्जा, विश्वाला गवसणी घालणारं व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद आहेत. त्यामुळे विवेकानंद चांगला मुळातून समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्या जीवनामध्ये विवेकानंद जर समजून घेतला, तुम्ही विवेकानंदाचे कंगोरे पाळमुळं जर शोध घेण्याचा जर प्रयत्न केलात, तर जगण्यामध्ये जीवन जगत असताना तुम्हाला कधीच आणि कुठेच काहीच पडणार नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही कमी पडाल, जेव्हा तुमच्यामध्ये उणीव निर्माण होईल, तेव्हा फक्त विवेकानंद जर आठवलात तर तुम्ही कधीच अयशस्वी किंवा दुःखी, कष्टी, नाराज होणार नाही. अशा प्रकारचा एक मौल्यवान विचार स्वामी विवेकानंद यांच्या साहित्यामध्ये, वाङ्मयामध्ये दडलेला आहे. म्हणून विवेकानंद धर्म आणि विज्ञान या पाठाला आपण मागच्या 2-3 तासापासून ऑनलाईन क्लासपासून आपण सुरुवात केलेली आहे. या पाठामध्ये धर्म आणि विज्ञानातील सहकार्यापेक्षा समन्वय हवा याचाही विचार केलेला आहे आपण. त्यानंतर धर्मापेक्षा विज्ञान किती सर्वश्रेष्ठ आहे हे डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांनी शोधाहरण त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर पंचेंद्रियातून जगाचा शोध कसा घेतला जातो, आणि पंचेंद्रिय जगाचा शोध घेण्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे, किती अनन्य साधारण आहेत याचाही विचार आपण या पाठामध्ये केलेला आहे. त्यानंतर आत्मा शरीरात असतो, लोक म्हणतात आत्मा शरीरात आहे, असतो का नाही? दत्तप्रसाद दाभोळकर यांनी या विवेकानंद धर्म आणि विज्ञान या चरित्रातून पाठात सांगितलेलं आहे. ते काय म्हणतात? आत्मा शरीरात असतो हे अर्थशून्य आहे, हे वायफळ आहे, हे चुकीचं आहे. आत्मा शरीरात असतो हे अर्थशून्य आहे, अशा पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि शेवटचा घटक पाहिलं आपण मागच्या तासाला पाहिलं आहे, बुद्धी हाच सत्याचा शोध आहे. कशावरही विश्वास ठेवून भ्रामक कल्पना किंवा एखादा असत्य विचार, रूढी समजुती कल्पना यावर विचार न ठेवता बुद्धी हाच सत्याचा मार्ग आहे. धर्मामधून माणसाला सत्य भेटत नाही, सत्य शोधता येत नाही. सत्य शोधण्याचा धर्म हा माध्यम नाही, धर्म हे साधन आहे मुलांनो. बुद्धी हेच सत्य शोधण्याचं साधन आहे आणि बुद्धीच्याच मार्गाने सत्याचा शोध घेता येतो. हे पुन्हा पुन्हा उदाहरणासह दत्तप्रसाद दाभोळकर यांनी या पाठाच्या माध्यमातून त्यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर आपण
पुढच्या घटकाचा विचार करणार आहोत मुलांनो. याच पाठातला पुढचा घटकाचा आपण विचार करणार आहोत. आणि तो विचार तो वेगळ्या पद्धतीने कसा मांडलेला आहे विवेकानंदाने, आपण त्याचा विचार करणार आहोत. स्वामी विवेकानंद हे किती महत्त्वाचे आहेत. आपण मागच्या तासापर्यंत 6-5 मुद्द्याचा विचार केलेला आहे मुलांनो. आज आपण 6व्या घटकाचा विचार करणार आहोत. 6वा म्हणजे या पाठातला 6वा मुद्दा आहे विज्ञानाशी सुसंगत धर्म हवा. पहा, विज्ञानाशी सुसंगत धर्म हवा. आपल्या जगामध्ये जे काही धर्म आहेत मुलांनो, धर्मामध्येच आपल्या एकमेकाच्या धर्मामध्येच कलह, दुफळी, वाद विवाद, मतभेद निर्माण होतात. म्हणून विज्ञानाशी सुसंगत धर्म हवा. जरूर तुम्ही धर्माचे सेवक असावेत. पहा, स्वामी विवेकानंदाचं काही दुमत नाही, परंतु जो काही तुमचा धर्म आहे, स्वामी विवेकानंद कोणत्याच धर्माला वाईट मानत नाहीत. कोणता धर्म चुकीचा आहे, खराब आहे असं अजिबात स्वामी विवेकानंद म्हणत नाहीत. तर ते काय म्हणतात, विज्ञानाशी सुसंगत धर्म हवा. तुमचा जो धर्म आहे, तुम्ही ज्या धर्मामध्ये तुम्ही जन्माला आलात, ज्या धर्मामध्ये तुम्ही लहानाचे मोठे झालात, तुमचा धर्म विज्ञानाशी एकरूप असावा, विज्ञानाशी जुळवून घेणारा असावा, विज्ञानाशी तद्रूप असावा. नसता विज्ञान एका दिशेला आणि तुमचा धर्म दुसऱ्या दिशेला असं जर होत असेल, हे काही चांगलं दोतक नाही. त्यामुळे कोणताही धर्म हा विज्ञानाशी जुळवून घेणारा असावा. विज्ञानाची विचार प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक वर्तमानामध्ये त्या विचाराची, त्या प्रत्येक व्यक्तीने त्याची चिकित्सा करणं गरजेचं आहे. पहा, धर्म आणि विज्ञान यामध्ये संघर्ष तर होत असेल, हा संघर्ष काही चांगला नसतो मुलांनो. संघर्ष झाला पाहिजे, पण चांगल्या कामासाठी, चांगल्या विचारासाठी संघर्ष झाला पाहिजे. आणि धर्म आणि विज्ञानाने नेहमी संघर्ष होतात. धर्माचे विचार विज्ञानाला पटत नाहीत, विज्ञानाचे विचार धर्माला पटत नाहीत. म्हणून धर्म आणि विज्ञान नेहमीच असं क्रॉस आहे. त्यामुळे धर्म आणि विज्ञानामध्ये संघर्ष हा होतोच आणि संघर्ष झालाच पाहिजे. संघर्षातून नको त्या गोष्टी आपोआप चर्चेतून गळून पडतात मुलांना. त्यामुळे संघर्ष झाला पाहिजे, पण चांगल्या कामासाठी संघर्ष झाला पाहिजे. आणि संघर्ष टोकाला जाता कामा नये. कारण त्या संघर्षातून विनाश होता कामा नये. लोकांचं नुकसान होता कामा नये. धर्माच्या नावाखाली लोकांचं नुकसान होऊ नये. आणि म्हणून धर्मापेक्षा विज्ञान लोकांचं कल्याण करणारी एक शाखा, एक विवेकवादी विचार म्हणजे विज्ञान आहे. म्हणून धर्म आणि विज्ञान यामध्ये संघर्ष नेहमीच होत आलेला आहे. धर्मामध्ये बऱ्याच चुकीच्या गोष्टी घडत असतात, ते विज्ञानाला आवडत नाही. आणि विज्ञान हे सत्य मार्गानं, सत्याचा शोध घेत पुढे पुढे वाटचाल करत असतो आणि ते धर्माला पटत नाही. अशा प्रकारचे 2 मार्ग आपल्या समाजामध्ये आहेत मुलांनो. हे दोन्ही मार्ग, हे दोन्ही प्रवाह, हे दोन्ही विचार, हे दोन्ही विचार प्रवाह समजून घेतल्या पाहिजेत. कोणता विचार महत्त्वाचा आहे, कोणता विचार फायद्याचा आहे आणि कोणता विचार अहिताचा आहे तेही समजून घेतलं पाहिजे. जे चुकीचं आहे ते सोडून टाकलं पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारचे चुकीचे विचार बऱ्याच काळापासून आपल्या मनावर पगडा झालेले आहेत, पगडा बसलेला आहे. ते एकाच दिवशी, काही दिवसामध्ये ते नाहीसे होणार नाहीत, हे मलाही माहीत आहे मुलांनो. परंतु ते हळूहळू ते विचार गाडून टाकले पाहिजे. आणि जे खरं आहे, जे सत्य आहे, जे विवेकवादी आहे, त्याच विचाराचा आग्रह धरला पाहिजे. त्यानंतर ईश्वर हा कोण आहे, कुठे राहतो, त्याचं गाव कोणतं आहे, हे आपल्याला काहीच माहीत नाही मुलांना. पण ईश्वरांचा विचार हा धर्मामध्ये सतत रेंगाळत असतो. ईश्वर असा आहे, ईश्वर तसा आहे. ईश्वर म्हणजे देव
असं आहे तसं आहे, हे कोणीही पाहिलेलं नाही. ईश्वराचे धर्मात तरी काही पुरावे आहेत का? ईश्वर हा आहे, ईश्वर तो आहे, आज मला बोललेला आहे, माझे संवाद साधलेला आहे. धर्मात तरी काही पुरावे आहेत का? धर्मात सुद्धा पुरावे नाहीत. म्हणून मी आता सांगितले, ईश्वर हा दयाळू आहे. ईश्वर हा दयाळू आहे. ईश्वर हा कनवाळू आहे. मुळात माणूसच कनवाळू आहे मुलांना. ईश्वर म्हणजे कोण? माणूसच. पहा, ईश्वर म्हणजे माणूस आहे, देव वगैरे काहीच नाही. जो माणूस चांगलं वागतो, चांगलं बोलतो, चांगलं सहकार्य करतो, चांगलं सदविचार त्याच्यामध्ये भिनलेले आहे, चांगले गुण त्यामध्ये अंतर्भूत झाले, हा माणूस चांगला आहे बरं का, तो माणूस चांगला आहे बरं का, ती स्त्री खूप चांगली आहे बरं का. हेच जे जे चांगलं आहे ते सगळं काही ईश्वराचे अंश आहे. ईश्वर कोणी पाहिलेला नाही. आपण ज्या प्रतिमेला आपण ईश्वर मानतो, ज्या व्यक्तीला आपण ईश्वर मानतो, ईश्वरामध्ये ईश्वराची जी आपल्या मनामध्ये जी प्रतिमा जी आहे आपल्या मनामध्ये, त्या प्रतिमेचे विचार माणसामध्ये सुद्धा आहेत आपल्या, म्हणून हा ईश्वर आहे. आणि अशा प्रकारचे ईश्वर कोण आहेत? आपण देव वगैरे कोणीच पाहिलं नाही, पण आपण ईश्वरासाठी, देवासाठी ईश्वर भेटण्यासाठी, देव आपल्याला भेटले पाहिजे, ईश्वर आपल्याशी जवळीक साधले पाहिजे, त्यासाठी अतोनात रात्रंदिवस खटाटोप करत असतो, पण ईश्वर काही भेटत नाही. एका ठिकाणी एका अभंगामध्ये संत तुकारामाला जे का रंजले गांजले, बघा अभंग किती फार सुंदर आहे. पहा, देव यामध्ये शोधला पाहिजे मुलांना. देव वायफळ, निष्फळ, बाष्फळ, निरर्थक घटकामध्ये, घटनेमध्ये, वस्तूमध्ये देव भेटत नसतो, ईश्वर भेटत नसतो. तर देव कशा शोधला पाहिजे याचं उत्तम उदाहरण संत तुकारामाने आपल्या अभंगात सांगितलेलं आहे मुलांना. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तर अशा प्रकारची जाणीव किती लोकांना होते, किती लोकांच्या जगण्यामध्ये आहे. जे का रंजले गांजले, जे दीन आहे, जे दलित आहे, जे दुबळे आहे, जे अनाथ आहेत, जे अपंग आहेत, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. अशा दीन, दलित, दुबळ्या, अपंग अशा माणसांना किती लोक आपलंसं मानतात. जे कारण त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखाव, देव तेच. रस्त्याने बरेच माणसं भीक मागतात, पाणी मागतात, जेवण मागतात, सहकार्य मागतात, मदत मागतात. किती लोक त्यांना सहकार्य करतात? तो अजिबात सहकार्य करत नाहीत. सहकार्य कोण कोणाला करतं मुलांना लक्षात घ्या. सहकार्य कोण कोणाला, ज्यांच्याकडे खूप काही आहे अशाच लोकांना खूप असणारी माणसं मदत करतात. ज्यांना खरंच मदतीची गरज आहे अशा लोकांना कोणीही मदत करत नाही. म्हणून माणूस कसा आहे याची कल्पना करा. देव यामध्ये खरा देव आहे मुलांनो. जे गरजू आहेत ना त्यांना मदत करा. तुम्ही देव आहात. मदत करणारी माणसं देव आहेत. ज्यांना तहान लागली आहे त्यांनी पाणी पाजा, पाणी द्या. पाणी देणारा देव आहे. ज्याला खरंच भूक लागलेली आहे, जो अन्न देतो, अन्न खाऊ घालतो, तो खरा देव आहे. म्हणून तो खरा ईश्वर आहे. त्याला ईश्वर असे दयाळू. पण समाजामध्ये असं होताना दिसत नाही मुलांना. असं होताना दिसत नाही. हे असं झालं पाहिजे. विज्ञान तेच सांगतं ना, जिथं गरज आहे तिथंच पाणी द्या. आपण गरज नसताना सगळ्या गोष्टी करतो मुलं. जिथं संशोधनाचा वाव आहे, संशोधन करता येतं, सत्य शोधून काढता येतं, चुकीचं बाजूला फेकून देता येतं, या ठिकाणी विज्ञान वास करत असतं मुलांना. या ठिकाणी विज्ञानाचा गंध दरवळत असतो मुलांना. म्हणून अशा प्रकारचा विज्ञानाशी सुसंग धर्म निर्माण झाला पाहिजे. आणि ते निर्माण करण्याची जबाबदारी ही तुमच्यावर आहे मुलांनो. मी सांगतो म्हणून नाही, ही जबाबदारी खऱ्या अर्थाने ही तुमच्यावर आहे, माझ्यावर आहे, आपल्या सर्वांवर जबाबदारी आहे. अशा प्रकारचा एक नवनिर्माण विवेकवादी धर्म आपण विज्ञानाशी जुळून घेतला पाहिजे. तेव्हाच आपल्या देशाची, आपल्या राष्ट्राची प्रगती होईल, अन्यथा प्रगती सुद्धा नाही. म्हणून असं होत नाही. म्हणूनच आपल्या देशामध्ये विषमतेचा प्रसार वाढत चाललेला आहे.
धर्मवाले विज्ञान चुकीचं आहे म्हणतात आणि विज्ञानवाले धर्म चुकीचं आहे म्हणतात. विषमता वाढत चाललेली आहे. जे काही आपल्या धर्मामधले आणि विज्ञानात जे काही मतभेद आहेत, जी काही भिन्नता आहे, जो काही भेदाभेद अमंगळ आहे, तो नाहीसा केला पाहिजे मुलांना, नष्ट केला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण हे दूर करणार नाही तोपर्यंत विषमता दूर होणारच नाही. म्हणून जो काही विषमतेचा प्रसार वाढत चाललेला आहे तो आपल्याला कमी करायचा. विषमतेची दरी हळूहळू अशी कमी करायची आणि आपण विज्ञानाशी पूर्णपणे एकजीव होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. सामान्यीकरणाचे तत्व पहा. विशिष्ट माणसंच विज्ञानाचा उपयोग, विज्ञानाचा विचार, विज्ञानाची विचारधारा जगून उपयोग नाही मुलांना. पहा, त्या विज्ञानाचं सामान्यीकरण झालं पाहिजे. प्रत्येक सामान्यातल्या सामान्य माणसामध्ये विज्ञानाचा विचार भिनला पाहिजे. विज्ञानाचा विचार भिनला पाहिजे. जे काही रूढी परंपरा, श्रद्धा, अंधश्रद्धा निर्मूलन हे होणं गरजेचं आहे मुलांना. सामान्यीकरणाचे तत्व. सामान्यातल्या सामान्य माणसामध्ये विज्ञानाचा विचार मुरला पाहिजे, पेरला पाहिजे आणि तो सुद्धा मानून म्हणला पाहिजे, नाही, आपण आजपर्यंत जे आपण वागलो, आजपर्यंत जे आपण जीवन जगलो ते चुकीचं जीवन जगलेलं आहे, निरर्थक जीवन आहे. आपण चांगलं जीवन जगलं नाही. 4च जीवन जगलं पाहिजे मुलांना. पण विवेकवादी, सत्य, चिकित्सकपणे जे चुकीचं आहे ना ते काढून टाकलं पाहिजे. फक्त चांगलंच जीवन जगण्याचा आपणही प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या सोबतच्या माणसाला त्यांनाही तो मार्ग दाखवला पाहिजे. हा विचार प्रत्येक व्यक्तीमध्ये अंगीकृत करणे गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने आपण जीवन जगणं गरजेचं आहे. क्रमविकासाचे तत्व. एकाच दिवशी माणसामध्ये बदल होणार नाही मुलांना. कोणामध्ये बदल होणार नाही. पी हळद हो गोरी असं कधीच होऊ शकत नाही. त्याला ती बदल होण्याची एक प्रोसेस आहे मुलांना. कोणत्याही गोष्टीला ती प्रोसेस, त्या कोणत्याही व्यक्तीवर, कोणत्याही माणसावर, कोणत्याही वस्तूवर, कोणत्याही ठिकाणावर प्रोसेस करावी, प्रक्रिया करावी लागते आणि ती प्रक्रिया करायसाठी थोडा वेळ लागतो आणि त्या वेळेनंतर मग त्यामध्ये बदल होत असतो. म्हणून क्रमविकास असतात. हळूहळू तुम्ही तुमच्या बदल करा. हळूहळू बदल होतो. आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न जर केला तर निश्चितपणे बदल होईल. क्रमविकासाचे तत्व. क्रमविकासाचे नंबर ऑफ डेव्हलपमेंट प्रिन्सिपल्स. निश्चितपणे आपल्यामध्ये विकास पण प्रयत्न केला पाहिजे. हळूहळू टप्प्याटप्प्याने, क्रमाक्रमाने, डे बाय डे, दिवसागणिक निश्चितपणे आपल्यामध्ये बदल होईल. परंतु आपल्याला अगोदर विज्ञानाची गोडी लागली पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला आपल्या सर्वांना विज्ञानाची आवड निर्माण होणार नाही, अभिरुची निर्माण होणार नाही, तोपर्यंत विज्ञानाकडे आपण वळणार नाही. त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. विज्ञानामध्ये ज्या काही वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या संकल्पना सुद्धा समजून घेतल्या पाहिजे. ग्रह, तारे, चंद्र, सूर्य, पृथ्वी हे आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून. पण आपण ग्रह, तारे, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण माणूस चंद्रावर गेला वगैरे पाणी वगैरे आहे, वस्ती आहे, आपण याकडे डोळसपणे न पाहता अडोळसपणे पाहतो, अंधश्रद्धाने पाहतो. आपण ग्रहण लागलं त्याला गिराण म्हणतात ग्रामीण भागामध्ये. हे सगळं समजू पाहिजे काय खरं आहे काय खोटं आहे आणि ते मानवाच्या दृष्टीने किती लाभदायक आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे मुलांना. विज्ञानामध्ये अनेक संकल्पना आहेत मुलांना. जमिनीच्या आत, भूगर्भामध्ये जे काही वस्तू आहेत त्या वस्तू समजून घेतल्या पाहिजे. जमिनीच्या आत, पृथ्वीच्या आत काय आहे आणि वर आकाशामध्ये काय, चंद्रावर काय आहे आणि पृथ्वी आणि चंद्र यामधला जो अंतर आहे, जो काय अवकाश आहे, यामध्ये काय कोणकोणत्या वस्तू आहेत, कोणती हवा आहे, कोणता थर आहे, कोणता लेयर आहे, या सुद्धा समजून घेतल्या पाहिजेत. आपण समजून घेत नाहीत म्हणून या पृथ्वीवर, या अवकाशात आणि या आकाशामध्ये
मुलांनो, अतिक्रम व्हायला लागलेला आहे. आपण समजूनच घेत नाही. जोपर्यंत आपण विज्ञान समजून घेणार नाही तोपर्यंत विज्ञानीकरण होणार नाही. बरोबर आहे. काही मोजकीच माणसं विज्ञानाचा विकास, सायन्स डेव्हलपमेंट म्हणून आणि करून चालत नाही. प्रत्येक माणसाने त्यामध्ये योगदान दिलं पाहिजे, त्याचं कॉन्ट्रिब्युशन असलं पाहिजे. त्याशिवायच आपण करू शकणार. म्हणून आपल्याला जे काही आपण आणखी साक्षर झालोच नाहीत मुलांना. आपण ज्या पृथ्वीवर वास्तव्य करतो या पृथ्वीच्या संदर्भामध्ये आपल्याला पूर्ण खडा माहिती असली पाहिजे. आपल्यावर जो छत आहे आकाशाचा, त्या आकाशाच्या संदर्भामध्ये सगळी माहिती असली पाहिजे. हीच माहिती आपल्याला माहीत नसते मुलांना. आणि या ज्या जाणीवा आहेत या जाणीवा आपल्याला अशा संकुचित जाणीवा आपल्याला माहीत आहेत मुलांनो. जाणीवेच्या पलीकडे आपला विचार करता आला पाहिजे. कधी विचार करता येईल मुलांनो? जोपर्यंत आपण वाचणार नाही, जोपर्यंत आपण लिहिणार नाही, धर्म समजून घेणार नाही आणि धर्मातल्या ज्या चुकीच्या बाबी जोपर्यंत फेकून देणार, जुगारून देणार नाही, झिडकारणार नाही, तोपर्यंत आपल्याला या गोष्टी समजणारच नाहीत मुलांनो. आपल्याला फक्त जाणीवच असते, पण जाणीवेमध्ये काय दडलेलं आहे आणि जाणीवेच्या बाहेर निघून आपण नेणिवेमध्ये कसं जाता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून ते आपण करत नाही. म्हणून जाणीवेच्या पलीकडे सुद्धा काहीतरी दडलेलं आहे. आपण म्हणतो कवीला या भिंतीच्या पलीकडे दिसतं. आपण म्हणतो जे सूर्य पाहू शकत नाही ते कोण पाहतो? ते कवी पाहतो. जे न देखे रवी तो देखे कवी. बघा, जे सूर्याला दिसत नाही, जे सूर्य पाहू शकत नाही ते कवी पाहतो, साहित्यिक पाहतो. तसं आपण सुद्धा जाणीवेच्या धर्माच्या पलीकडे गेलं पाहिजे. धर्म म्हणून त्यामध्ये गुरफटून बसून, धर्माला कवटाळून, धर्माला मिठी मारून बसून काहीच उपयोग होणार नाही. म्हणून जग फार मोठं आहे मुलांना. जग किती मोठं आहे हे कसं कळेल तुम्हाला? विज्ञानाच्या साधनाने कळेल, विज्ञानाच्या माध्यमातून कळेल जग किती मोठं आहे. म्हणून आपण जो काय विचार करतो, आपण जे विचार जगतो त्या विचारांचा पुनर्विचार झाला पाहिजे. आपण पुनर्विचार कधीच करत नाही. एक वेळेस केला ना विचार, केला, डन डन डन, बस. आपण कधी विचार करत नाही. एखादा निर्णय घेतला, त्या निर्णयाचा आपण पुनर्विचार, आत्मपरीक्षण कधीच करत नाही. एक वेळेस बोललं ना, बस बोललो, त्यामुळे नुकसान असो फायदा असो काहीच. म्हणून बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याच्या अगोदर विचार केला पाहिजे. निश्चितपणे विचाराचा पुनर्विचार पुन्हा झाला पाहिजे. आपला जो इतिहास आहे, इतिहासाचे पुनर्लेखन, इतिहासाची पुनर्मांडणी झाली पाहिजे. धर्माची सुद्धा पुनर्मांडणी झाली पाहिजे. आपण त्या धर्माचा विचार करतो, ज्या धर्माची विचार घेऊन आपण जगतो, ते आपण जे जगत आहोत ते चांगल्या दिशेने जगत आहोत का वाईट दिशेने जगत आहोत, त्याचा पुनर्विचार झाला पाहिजे. पण ते होत नाही, होताना दिसत नाही. जो काही एक रस्ता आहे आपला धर्माचा, त्याच रस्त्यानं आपण जात आहोत मुलांनो. त्या रस्त्यानं जाऊन 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 तो रस्ता धोपट झालेला आहे, दणकट झालेला आहे आणि तो रस्ता रूढ झालेला आहे, बस. परंतु आपल्यामध्ये नवीन रस्ता निर्माण करण्याची धमक नाही, इच्छा नाही, आकांक्षा नाही. नवीन रस्ता निर्माण केला पाहिजे मुलांना. जोपर्यंत तुम्ही जुना रस्ता सोडून नवीन रस्ता तयार करणार नाही, तोपर्यंत पुनर्विचार, धर्माची पुनर्मांडणी होऊ शकत नाही मुलांनो. असं जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत विज्ञानाशी सुसंग धर्म तयारच होणार नाही मुलांनो. आपल्याला ती सवय नाही. एक मेंढी डोहात पडली की सगळे मेंढ्या डोहात पडतात. एकाने जय हो म्हणलं की झालं, बस, सगळे जय हो म्हणतात. आमच्या धर्माचा विजय असो म्हणजे दुसरा विजय असो म्हणतात, बस. तो धर्म कुठेही का नेऊन ठेवला, त्याचा विचार कोणीच करत नाही. म्हणून धर्माचा पुनर्विचार झाला पाहिजे. आताच मी सांगितलेलं आहे,
चंद्र, चंद्राची निर्मिती कशी झालेली आहे, चंद्राचा दिनक्रम कसा आहे, सूर्याचा दिनक्रम कसा आहे, चंद्र आणि ग्रह सूर्य यांचं नातं काय आहे हे समजून घेतलं. आपण दररोज 12 तास रात्र, 12 तास झाले की लगेच दिवस निघतो, प्रकाश पडतो. पण हे कशामुळे प्रकाश पडतो? सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, पुन्हा सूर्य पूर्वेला उगवतो, पुन्हा पश्चिमेला मावळतो. किती किमया भारी आहे पहा मुलांनो. विचार जर केला तर आपण कधी विचार करत नाही. विचार केला का कधी? नाही विचार केला. आपण कधी विचार करतो? कारण ती जबाबदारी आपल्याकडे नाही. ते सहजपणे, नैसर्गिकपणे, नॅचरलपणे ते घडत आहे बस. पण आपण त्या दिशेने विचार कधीच करत नाही. चंद्रावर माणसं जायला लागलेले आहेत. आता पृथ्वीवरलं वास्तव्य करून लोक चंद्रावर वस्ती करायला लागले आहेत. प्लॉट खरेदी करायला लागले आहेत बघा. चंद्रावर वस्ती. चंद्रावर पहिल्यांदा कोण गेलेला आहे, त्याचं नाव काय आहे, कसा गेलेला आहे, त्यानंतर कोण गेलेला आहे, तिथला अभ्यास त्यांनी तिथं काय काय पाहिलेलं आहे, ऑक्सिजन आहे का, जीवजंतू आहेत का, वनस्पती आहे का, पाणी आहे का, वगैरे वगैरे वगैरे, याचा विचार निश्चितपणे झाला पाहिजे. मग काय, जसं माणूस पृथ्वीवरून चंद्रावर जायला लागलाय, धर्मामध्ये काय करायला लागलाय माणूस? आता पृथ्वीवरून चंद्रावर जे माणूस जातो तो विज्ञानाच्या सहाय्याने तो जातो. ही विज्ञानाची प्रगती आहे मुलांना, ही विज्ञानाची वाटचाल आहे. तशी धर्माची काय वाटचाल आहे? काय वाटचाल आहे धर्माची? चंद्र दुर्बीणचा शोध विज्ञानाच्या माध्यमातून लागला. धर्मामध्ये काय शोध लागलेला आहे, नवीन काय शोध आहे, नवीन काय मांडणी आहे, याचाही विचार झाला पाहिजे आणि होणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने धर्म आणि विज्ञानाचा विचार होणं गरजेचं आहे. या पाठामध्ये दत्तप्रसाद दाभोळकर यांनी खूप चांगली मांडणी केलेली आहे. तर विद्यार्थ्याला विचार करण्यास प्रवृत्त करणारा हा पाठ आहे, विचाराला भाग पाडणारा हा पाठ आहे. बाकीचे घटक आणखी पाठ संपलेला नाही. पुढच्या घटकाचा विचार आपण उद्याच्या तासाला पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.